नमस्कार मित्रांनो, मी कवी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आज बनवले आपण मस्त सुंदर अशी बिर्याणी, चिकन बिर्याणी. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी झालेली आहे. तर चला बघूया ही मी कशी बनवली आहे ती. हे बघा, मी चिकन घेतलेलं आहे 1/2 किलो इतकं आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याच्यात मसाला घालते. हळद, मीठ. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. थोड्या वेळ चांगलं मिक्स करून घेते. असं छान मिक्स केल्यानंतर झाकण देऊन ठेवायचं आहे, म्हणजे ते चांगलं मुरेल. थोड्या वेळ झाकण देऊन ठेवूया आपण. मी 2 कांदे घेतले आहेत आणि ते मोठे कापलेले आहेत. ते आपल्याला वाटण्यासाठी हवेत. आणि 1 वेलची, 3 लवंग आणि थोडीशी काली मिरी घेतलेली आहे मित्रांनो. आता आपला पॅन गरम झाला आहे, त्याच्यावर कांदा घालतोय. पॅन चांगलं गरम झालं आहे, कांदा घालून घेते. आणि हा कांदा आपल्याला चांगला परतवायचा आहे. आता कांदा परतून घेते. हे बिर्याणीसाठी आपण वाटण बनवून घेतोय मित्रांनो. जिरं घालते. 2 चमचे जिरं घातलंय. आणि हे स्लो गॅसवरच करायचं आहे आपल्याला. 2 मिरच्या हिरव्या कमी तिखटाच्या, 6-7 पाकळ्या लसूण. हे चांगलं परतून घेऊया आता. आपण मिक्सरमध्ये करायचं आहे त्याचं. थोडंसं अजून लसूण घालते वरून आणि कोथिंबीर. आता ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. अजून थोडी घालते कोथिंबीर, मला खूप आवडते. पॅन आपला गरम झाला, त्याच्यात वेलची, लवंग, काली मिरी घातली मित्रांनो. लसूण घातलंय आणि कांदा. हा कांदा मी बारीक कापला होता. 2 कांदे आहेत, बारीक कापून घेतला होता. हे चांगलं परतून घेऊया आता. चवीनुसार मीठ. आणि हे वाटण मगाशी आपण बनवलं होतं ते हिरवं वाटण. हे चांगले मिक्स करून घेऊया.
तिखट, लाल मिर्च पावडर, मसाला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला, तुम्हाला कसं आवडतंय, कमी तिखट जास्त तिखट त्याप्रमाणे. चांगलं मिक्स मी मग घातले होते आणि ते वाटणाचं पाणी होतं ते मिक्स करतो. चांगलं ढवळून घेऊया आता. आणि ह्याची एक वाफ काढून घेऊया चांगली. आणि मित्रांनो, मी बासमती तांदूळ घेते, त्याचं राईस ठेवलं आहे एका साईडला, सुटसुटीत असं बनवलेलं आहे. त्याच्यात घालते मी घरचा मसाला, धनिया पावडरचा मसाला जो मी घरी बनवला आहे तो. तुम्हाला हवा असल्यास नक्की सांगा मला कमेंटमध्ये, तोही मी तुम्हाला दाखवेल कशा पद्धतीने मी बनवलेलं आहे ते. हे दोन्ही मसाले मी घरी बनवलेले आहेत. एक चिकन मसाला आहे आणि एक आपला घरचा मसाला जो आपण धनियाचा वगैरे बनवतो तो. चांगले मिक्स करून घेते. आता हे राईस आपण त्याच्यात घालूया. चिकन आहे, राईस घालते मी आता. मित्रांनो, चिकन मी फक्त पाव किलो घेतलं होतं, 2 माणसांसाठी भरपूर झालं ते. आणि ऑलमोस्ट आपलं सगळं मिक्स करून घेतलं आता आपण छानपैकी. आणि आता आपली रेडी होईल. आणि कोथिंबीर घेतली आहे चांगली कापून, ती आपल्या या बिर्याणीसोबत घालूया, खूप सुंदर अशी. आणि ऑलमोस्ट आपली चिकन बिर्याणी रेडी आहे मित्रांनो, खूप सुंदर. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी चिकन बिर्याणी झालेली आहे. त्याच्यासोबत पापड आहे, करंदी मी बनवली होती, ओली करंदी. तुम्हाला रेसिपी असल्यास नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही घरची चिकन बिर्याणीची रेसिपी आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.